पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी गणपती जय असो। प्रसाद तुम्ही बनवलाय? And the fire to wave of the gun in the key I can have it one way through the sun heart the home of Allah look at home the after it walk it
जपो नारायण नारायण हरि हरि भजो नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरि 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 तेरी लीला सबसे जाने जाने हरि हरि चला मंडळी, गणपतीचं असं छान असं दर्शन घेतलं. माझ्या मागे बसला होता गणपती बाप्पा आणि त्याच्या मागे शेषनाग आहे. शेषनागाची प्रतिकृती बघाल तर असं काय आहे. आणि आज इकडे सत्यानारायणाची पूजा सुरू आहे. आपला गणपती बाप्पा 2025 चा दिवस 6वा. आपल्या बरोबर दादा आहेत. या गणपती बद्दल खरं सांगायचं, हा घरगुती गणपती आहे. याचा ऍड्रेस काय, लोकेशन काय, किती वर्ष गणपती बाप्पाचं सेलिब्रेशन होतं आणि मागे जो आपण प्रतिकृती बघतोय शेषनागाची, त्याच्याबद्दल अधिकाधिक त्या दादांकडून. आपलं नाव संतोष पवार. अच्छा, आपण आलो लोहारांचा राजा, बरोबर. असं या घरगुती गणपती बाप्पाकडे आलोय. किती वर्ष आपलं हे? आमचं 97 वर्ष आहे. 97 57 वर्ष आहे. म्हणजे आता एक 7 वर्षापैकी 50 वर्ष पूर्ण झालं. हो. आणि आता तुम्ही 60 म्हणजे हिरक महोत्सव वर्षाकडे वाटचाल करताय. बरोबर. हिरक महोत्सवाकडे वगैरे वाटचाल करताना आता आपण बघू शकतो गणपती बाप्पा आहेत आणि मागे शेषनागाची प्रतिकृती आहे. तरी शेषनागाची प्रतिकृती कशी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे का कुठच्या धातूची आहे? आम्ही लोखंडी सळ्याचा पहिले सांगाडा केला. अच्छा. त्याच्यानंतर त्याला स्टीलची जाळी बांधून त्याच्यावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं बांधकाम केलं त्याला. अच्छा. आणि मग ते त्याच्यावरती आपण गोल्डन कलर वगैरे मारून त्याला उभा केला. बाकीची जी पाठीमागची जी प्रतिमा बघताय शेषनागाची, ती पूर्णपणे लोखंडी पत्र्याची आहे. ओके. खालचा पॅसेज फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आहे, वरचा पॅसेज पूर्ण लोखंडी पत्र्याचा आहे. अच्छा. लोहारांचा राजाचं 57 वर्ष आपण सेलिब्रेट करतोय. ओके. तर ह्या वर्षीचा उत्साह कसा काय? खूप जोमात. अच्छा. किती दिवसाचा आपला बाप्पा बसलाय? गौरी गणपती असतो. म्हणजे या वर्षी 7 दिवस आहे. 7 दिवस. उद्या त्याचं विसर्जन आहे. नक्की. आणि आता 57 वर्ष ठीक आहे, पण दरवर्षी मूर्ती सेम असते का वेगळी असते? मूर्ती अगदी सेमच आहे आमची. मूर्ती बदलत नाही. बोळिंजकर कारखान्यातून मूर्ती आणतो आणि हीच मूर्ती असते. मूर्ती आम्ही बदलत नाही. फक्त डेकोरेशन जे असतात ते दरवर्षी वेगळे वेगळे असतात. अच्छा. पण ते लोखंडामध्येच असतात का? सगळं लोखंडामध्ये असतात. कधी कधी कपड्यामध्ये करतो. अच्छा. कधी कधी प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये करतो आम्ही. आपण मगाशी म्हटलं हा आहे लोहारांचा राजा. लोहारांचा राजा असं नाव का दिलं गेलं? कारण आम्ही जातीने लोहार आहोत. अच्छा. जातीनं लोहार असल्यामुळे आम्ही आमच्या समाजासाठी आम्ही त्यांना लोहाराचा राजा करतो. हा घरगुती गणपती आहे. अच्छा. अच्छा. चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही पुढे कशी माहिती देईल लोहारांचा राजा, त्याच्या मागचं कारण काय, आणि हा शेषनागाची मूर्ती ही लोखंडी सळ्यामध्ये बनवली. आपण कशी काय बनवली त्याची क्लिप दादाने माझ्याबरोबर शेअर केली. आपण ती ह्याच्यामध्ये इन्क्लूड करूच या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल करून खूप साऱ्या शुभेच्छा. लोहारांचा राजा घरगुती गणपतीला तुम्ही 57 वर्षामध्ये पदार्पण केलेले आहेत आणि हिरक महोत्सव वर्षाकडे वाटचाल करताय. ओके. तर थँक्यू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जसं तुम्हाला माहिती आहे, आज गणपतीचा 6वा दिवस आहे. आपण घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सव सेलिब्रेट करतात. ठाण्यात पाऊस जोरात होता, पण त्याचा वेळ काढून दादाने आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि इकडच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. मला गणपतीचं दर्शन तर खूपच बरं वाटलं. हे यांचं 57 वर्ष आहे. दरवर्षी डेकोरेशन वेगळं असतं, पण ह्या वर्षी डेकोरेशन का शेषनागा तर लोखंडाच्या सळ्यापासून केलेलं आहे. तुम्ही त्याची क्लिप बघितली अशी गणपतीला. थँक्यू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती लोहारांच्या राजाचा. अरे ही शान कोणाची? राजाची. थँक्यू व्हेरी मच. सगळे पवार फॅमिली. ओके. जॉईंट कुटुंब आणि पवार कुटुंब बसलेलं. अच्छा. पण हे पवार कुटुंब राहायला ठाण्याला का कुठे दुसरीकडे सुद्धा होतं? अच्छा. सध्या आम्ही खारेगावला राहिलोय. खारीगावला राहिलंय. मग गणपती इथे का बसतो? इथे कोण राहतं? प्रमाणे आता आमचे दुकान आज उद्या मिळेल. अच्छा. अच्छा. आम्ही सध्या इथेच बसतो. ओके. ओके. आमचा हा कारखाना आहे. अच्छा. हा कारखाना आहे. बरोबर. लोहारांचा कारखाना. ओके. मग आता आज वस्तीला इथे राहणार का कसं काय? आज तर इथे. अच्छा. इथे. हा. आमचे इतर डेकोरेशन बघा, तिथे पण आम्ही काही फोटो लावलेले आहे. 24-25 डेकोरेशनचे फोटो लावलेले आहे. अच्छा. अच्छा. विसर्जनाचे. हा.
म्हणजे आधीच्या वर्षी जे डेकोरेशन झालं ते तुम्ही दाखवलंय. जवळजवळ 98 पासूनचे फोटो मिळालेत मला. ओके ओके. हा, तो सगळ्यात वरचा आहे माशांचा रथ, तो 2002चा आहे. तो घोड्यांचा रथ, तो 1998. अच्छा अच्छा. जी आठवण आहे ते म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे. हा. मला एक तुमच्याशी बोलताना एक जाणवलं की पवार कुटुंबाने आपली संस्कृती आपली परंपरा जपलेली आहे. ओके. 57 वर्ष सेलिब्रेट करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारा आनंद आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतायत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर पवार कुटुंबाला आमच्या युट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. सांगितल्याप्रमाणे आज दिवस 6वा आहे, गणेश उत्सव आपण सेलिब्रेट करतोय. इकडे लोहारचा कुटुंबीय पवार कुटुंबियांनी सत्यनारायणाची पूजा ठेवली. छान असा उपक्रम आणि एकोपाचा संदेश दिलेला आहे. हे बघा आता आईच आपल्यावर प्रसाद देणार. जरा मंडळी छान असं पवार कुटुंबीय वर्ष 57 सेलिब्रेट करते. आपले दादा आपलं नाव रोहित पवार. अच्छा, यांनी आपल्याला इथे निमंत्रित केलं होतं आणि मी त्यांना बोललो होतो किती लेट झाले पण आज येऊन जाईल. तुला बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि खास दादांनी संवाद भारी आहे. सगळ्या प्रत्येक गोष्टीत येतात. हो, आपली भेट खंडोबाच्या खंडोबा मंदिर. ओके दादा आमच्यासाठी लय भारी. नाही असं काय नाहीये. तर सगळ्यांना भेटून बरं वाटलं. छान असं पवार कुटुंबीय. थँक्यू. नाही, कसं काय वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? गणेश उत्सव 2025 ठाण्यातली काही सार्वजनिक आणि घरगुती मंडळ. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.